श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर येथे होणारी भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता देवस्थान ट्रस्ट, नगर परिषद, पोलीस आणि आरोग्य विभागाने विविध उपाययोजना केल्या आहेत. श्रावण महिन्यात भाविकांसाठी गर्भगृह दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. सामान्य दिवशी मंदिर पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत खुले राहणार असून श्रावणी सोमवारी पहाटे 4 वाजताच मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येईल. स्थानिक ग्रामस्थांना ओळखपत्राच्या आधारे जाळी गेट मधून प्रवेश दिला जाणार आहे. गर्दी नियंत्रणासाठी 450 पोलीस कर्मचारी आणि 600 होमगार्ड तैनात करण्यात आले. शनिवार, रविवार आणि सोमवार या दिवशी खासगी वाहने, दुचाकी आणि रिक्षांना शहरात प्रवेश दिला जाणार नाही. भाविकांच्या वाहनांसाठी पेगलवाडी फाटा, आंबोली व स्वामी समर्थ ट्रस्ट येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांसाठी वातानुकूलित दर्शन बारी, ज्येष्ठ नागरिकांसाठी आसन व्यवस्था, हिरकणी कक्ष, पिण्याचे पाणी आणि प्राथमिक आरोग्य कक्षाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. नगर परिषदेने स्वच्छता, तात्पुरती शौचालय, पथदिवे आणि रस्ते दुरुस्तीची कामेही पूर्ण केली आहे. श्रावणातील सर्व सोमवार शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी भाविक आणि स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार सोनवणे, मुख्याधिकारी गोविंद जाधव आणि पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी केले. नमस्कार, मी गोविंद जाधव, मुख्याधिकारी त्र्यंबकेश्वर नगर परिषद. दरवर्षीप्रमाणे उद्यापासून श्रावण महिन्यात सुरुवात होत आहे. श्रावण महिन्यामध्ये त्र्यंबकेश्वर शहरामध्ये भाविकांची प्रचंड गर्दी असते, मोठ्या संख्येने भाविक येत असतात. तर त्या दृष्टिकोनातून प्रशासनाने जी काही पूर्वतयारी करायची आहे ती पूर्वतयारी करण्यात आलेली आहे. प्रदक्षिणा मार्गावरती तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था असेल, रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचा विषय असेल, जिथं आवश्यकता आहे त्या ठिकाणी बॅरिकेडिंग करणं, तसेच पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, आरोग्य विभाग यांच्यासोबत समन्वय करून ज्या काही गोष्टी करणे अपेक्षित आहे त्या सगळ्या गोष्टींचं नियोजन करण्यात आलेलं आहे. फक्त दरवर्षीचा श्रावण आणि यावर्षीचा श्रावण याच्यामध्ये मोठा फरक असा आहे की काही रस्ते काम करण्यासाठी नगरपालिकेनं तोडलेले आहेत. त्या ठिकाणी मुरुम असेल, जीएसबीचं मटेरियल असेल ते टाकून ते रस्ते चालण्यायोग्य करण्याचा सतत प्रयत्न सुरू आहे. परंतु सोबतच पाऊसही सतत पडतोय आणि एखादं मोठं वाहन जर त्याच्यावरनं गेलं तर परत परत खड्डे तयार होत आहेत. तर नागरिकांना 2 आवाहन करू इच्छितो. जिथं कुठं आपल्या निदर्शनास असे खड्डे पडलेले दिसतील, कृपया आम्हाला ते आपण व्हॉट्सअपवर जरी पाठवलं तरी आम्ही ते तत्काळ दुरुस्त करून घेण्याचा प्रयत्न करू. तसेच चालत असताना थोडीशी आपण सर्वांनी काळजी घ्यावी अशी एक आपल्याला सगळ्यांना विनंती करतो. आणि आपल्याला हा जो काही श्रावण आहे म्हणजे पहिला सोमवार, तिसरा सोमवार आणि चौथा सोमवार, माझ्या मते तर 4ही सोमवार महत्वाचे आहेत, पण तिसऱ्या सोमवारी आपल्याला जास्त गर्दी असते आपल्याकडं. तर त्या दृष्टिकोनातून अजून जी काही पूर्वतयारी करणं अपेक्षित आहे ती पण आपण मोठ्या प्रमाणावर करतोय. नाशिक लोकशाही न्यूज साठी वैष्णव घोलप, त्र्यंबकेश्वर.